हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये आज झालेला म्हणजेच 18 मार्च 2026 रोजी झालेला 10वी बोर्डाचा भूगोल पेपर आणि या भूगोल पेपरची सर्व उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन उत्तर आहे जलमार्ग. दुसरा उत्तर आहे कर्कवृत्त. तिसरा सदाहरित वर्षा. आणि चौथा आहे प्रचंड लोकसंख्या. वेगळा घटक ओळखा. इथे उरुग्वे हा वेगळा घटक आहे. पठारी प्रदेश पॅन्टानल हा वेगळा घटक आहे. भारतातील सर्वात जास्त पर्यटनाची ठिकाणे जैसलमेर हे वेगळा घटक आहे. या ठिकाणी चीन चौथामध्ये चीन हा वेगळा घटक आहे. बाकी सर्व भागीदार आहेत आणि चीन हा ब्राझीलचा व्यापारी भागीदार नाही. चुकी बरोबर. पहिलं विधान बरोबर आहे. नळदुर्ग किल्ला डोंगरी किल्ला आहे, बरोबर आहे. दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान चुकीचं आहे. चौथं बरोबर आहे. पाचवं सुद्धा विधान बरोबर आहे. हे नकाशा काढून तुम्ही दाखवायचे आहे. त्यामध्ये दुसरा हा प्रश्न नकाशावरून उत्तरे द्यायची आहेत. पहिला प्रश्न, उत्तरेकडे सरोवराचे नाव उलर सरोवर. मध्य पश्चिम वाहिनी नद्या तापी नर्मदा. या ठिकाणी तापी आणि नर्मदा आहेत बघा. आणि या ठिकाणी वरते उलर. नंतर कावेरी नदी उगमस्थान ब्रह्मगिरी. मनासी कोणत्या नदी उपनदी ब्रह्मपुत्रा. या ठिकाणी उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. त्यानंतर वरील नकाशा काय दर्शवतो, तर वरील नकाशा प्रमुख नद्या आणि व सरोवरे दर्शवतो. नेक्स्ट, भौगोलिक कारण द्या. पहिला, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही, याचं कारण आहे. उत्तर वाचायचं आहे. दुसरा, भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे. उत्तर वाचायचं आहे बघा. तिसरा आहे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा घटक आहे, याचं कारण आहे. उत्तर दिसते. मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी आवश्यक असते. या प्रकारे हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. चौथं, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे, याचं कारण. उत्तर. सहावा, सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करायचा आहे. रेषालेख तुम्ही तयार करू शकता. या ठिकाणी अक्ष काढायचे आहेत. एक्स अक्ष, वाय अक्ष. या ठिकाणी 1981, 91, 2001, 11 आणि या ठिकाणी 10, 20, 30 लिहायचे. आणि वरती बदल 40.8 म्हणजेच किती येणार, 41 वरती टिक करा. नंतर 42 आणि 1 काय करत जोडायचे आहेत. हा रेषालेख सोपा आहे. यावरती प्रश्न बघूया. 11 साली साक्षरतेचे प्रमाण किती आहे. 11 साली साक्षरतेचे प्रमाण 69.3% आहे. 91 ते 2001 या काळात साक्षरता किती टक्क्याने वाढली. 91 आणि 2001 किती फरक आहे. 61 मधून 48.2 वजा केल्यावर उत्तर किती उरत आहे, 12.8. म्हणजे 12.8% वाढली. नंतर तिसरं, 40.8 साक्षरतेचे प्रमाण कोणत्या वर्षी होते, 1921. सोपं होते. ओके, नेक्स्ट. आता आलेखाचे वाचन करायचं आहे. त्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. कोणत्या प्रकारचा आलेख आहे, या जोडून दिल्या म्हणजे जोडस्तंभ आलेख. पहिलं होतं जोडस्तंभ आलेख. या आलेखात कोणत्या बाबी दाखवल्या आहेत, या आलेखात या 2 बाबी दाखवलेल्या आहेत. ओके. कोणत्या देशाला राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे, ब्राझील. किती टक्के लोकसंख्या, 9.4. भारताची पर्यटनमध्ये
पर्यटन या ठिकाणी 9 पॉईंट किती येणार 4. ओके. तुलना विचारला 1.6 इथे उत्तर येईल भारत. आणि शेवटचा प्रश्न आहे सविस्तर उत्तर लिहा. ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते? याचं उत्तर वाचायचं आहे. या प्रकारे हे उत्तर आपल्याला लिहिता येईल. दुसरा ब्राझील व भारत ब्राझील यांच्या अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगायचा आहे. उत्तर बघा, भारत आणि ब्राझील यांचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार. शेवटचा प्रश्न ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपाय सुचवाल? हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः लिहायचं होतं, कारण तुम्ही आणि या प्रकारचे प्रश्न इतिहासमध्ये सुद्धा होते. ओके, म्हणजे तुम्ही काय काय कराल, संवर्धन करायचं आहे त्यासाठी तुम्ही काय काय करू शकता याचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स मिळतील या पेपरमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा.